शेतकरी मित्रांनो, फवारणीमध्ये स्टिकर म्हणजे स्प्रेडर टाकण्याची योग्य वेळ कोणती? मुख्य औषध टाकण्याआधी की त्यानंतर? अनेक शेतकरी बांधव पंपात पाणी भरताना सुरुवातीला स्टिकर टाकून देतात. पण शेतकरी मित्रांनो, ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. कारण जर तुम्ही सुरुवातीला स्टिकर पाण्यात टाकलं तर पाण्याचा चिकटपणा वाढतो आणि पंपात खूप जास्त प्रमाणात फेस तयार होतो. या पाण्यात जेव्हा तुम्ही तुमची महागडी औषधं टाकता तेव्हा ती औषधे पाण्यात व्यवस्थित विरघळत नाहीत आणि मग फवारणीचे अपेक्षित असे रिझल्ट तुम्हाला मिळत नाहीत. मग यासाठी योग्य पद्धत कोणती? नेहमी लक्षात ठेवा, तुमची सर्व प्रकारची कीटकनाशके आणि बुरशीनाशके, मग ती पावडर स्वरूपातील असू द्यात किंवा मग लिक्विड स्वरूपातली, ती आधी पाण्यात योग्य क्रमाने मिक्स करा. याचं एक सोपं उदाहरण पाहूयात. समजा तुम्ही मँकोजेब सारखी बुरशीनाशक पावडर आणि सोबत एखादं लिक्विड कीटकनाशक एकाच पंपात वापरत आहात. तर नेहमीच्या नियमाप्रमाणे आधी ती पावडर पाण्यात टाका, ती चांगली विरघळल्यानंतर मग ते लिक्विड औषध टाका आणि द्रावण काठीने व्यवस्थित ढवळून घ्या. जेव्हा तुमचं मुख्य औषधाचं द्रावण व्यवस्थित पूर्णपणे तयार होईल तेव्हा अगदी शेवटी मग त्यामध्ये तुम्ही स्टिकर टाकायला हवं. सर्वात शेवटी स्टिकर टाकल्यामुळे द्रावणात विनाकारण फेस तयार होणार नाही आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे फवारणी करताना हे औषध पानांवर व्यवस्थित योग्य प्रकारे पसरते आणि चिटकून राहते आणि त्यामुळे औषधाचा 100% रिझल्ट तुम्हाला मिळतो. तुमची मेहनत आणि पैसे वाया जाऊ नयेत म्हणून सर्वात शेवटी स्टिकर टाकण्याची योग्य पद्धत आजच वापरा आणि चांगला रिझल्ट मिळवा. ही माहिती इतर शेतकऱ्यांसाठी देखील खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करा आणि इतर शेतकऱ्यांना आत्ताच शेअर करा.